केलेला आहे। सरकार नेमक जाणून बुजूनच आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचा प्रयत्न होता असा आरोप आता विरोधक करत आहेत। मुळामध्ये एक समजून घ्या की अहवाल किंवा ॲफिडेव्हिट हा 17 जूनला केलेला आहे। 17 जूनला तो आज तुमच्या नजरेसमोर आलेला आहे आणि जो ॲफिडेव्हिट सरकारच्या वतीने SITच्या वतीने कोर्टामध्ये गेलेला आहे त्याबद्दल नेमकं कोर्टाने काल काय ऑब्झर्वेशन दिले त्याबद्दल थोडी तुम्ही माहिती घ्यावी। तुमचे कोर्टचे बीटचे रिपोर्टर असतात त्यांच्याकडून थोडी माहिती आपण लोकांनी घ्यावी। शेवटी हा विषय फक्त नितेश राणे पुरता नाही, दिशा सालियांच्या स्वतःच्या वडिलांनी पण आरोप केलेला आहे आणि जो ॲफिडेव्हिट काल जो दाखल झाला 17 जूनला त्याच्या विरोधात तिच्या वडिलांनी पण एक दुसरा ॲफिडेव्हिट केलेला आहे त्याला चॅलेंज करण्याचा। म्हणून हा कोर्टामध्ये चालू असलेला मॅटर आहे। कोर्टामध्ये त्याबद्दल किती भाष्य करू शकतो याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे आणि मुळामध्ये हा फक्त नितेश राणेचा विषय नाही, राजकीय आरोपाचा विषय नाही। मग दिशा सालियांचे वडील ज्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का? ते पण कोणाचं नाव मुद्दामून घेणार आहेत का? ते स्वतःच्या त्यांनी जे ॲफिडेव्हिट जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे, डिनो मोरिया सगळ्यांची नावं दिशा सालियांच्या वडिलांनी घेतलेली आहे, एक लक्षात घ्या। आणि म्हणून मी एवढंच सांगितलं की पिक्चर अभी बाकी आहे, पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही। 16 तारीख दिलेली आहे, पुढच्या तारखेनुसार त्या तारखेवर काय होतं ह्या दिशा सालियांच्या केस संदर्भात आपण बघू, काय हरकत नाही। राज्य सरकार आणि आत्ताचे पोलीस आत्ताच्या त्यांना शेवटी काय जे नजरेसमोर दिसलं असेल तर त्यांनी योग्य पद्धतीने अहवाल दिला। तुम्हाला आठवत असेल जेव्हा SIT गठीत झाली त्यानंतरच मी एक पत्र पण दिलेलं की त्याच्यातला एक जो अधिकारी आहे तो त्या सगळ्या विषयामध्ये साथीदार आहे दिशा सालियन केसमध्ये, तिच्या मर्डरमध्ये, तर त्याला बदलण्यात यावा असंही पत्र मी दिलेलं। आणि म्हणून जो काय ॲफिडेव्हिट दिलेलं आहे ते कोर्टामध्ये सादर केलेलं आहे। माननीय कोर्ट त्याबद्दल निर्णय घेईल। दिशा सालियांचे वडील याबद्दल त्यांनीही ॲफिडेव्हिट काउंटर ॲफिडेव्हिट दिलेला आहे। त्या सगळ्या बाबतीमध्ये 16 तारखेला काय होतं हे पाहू। म्हणून जसं मी बोललो पिक्चर अभी बाकी आहे। दुसरं पण एक विषय एक समजून घ्या की कोर्टामध्ये आदित्य ठाकरेंनी दिलेले प्रतिज्ञापत्र जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी मी आमदार आहे म्हणजे तो स्वतः आमदार आहेत हे त्यांनी लपवलेलं आहे। मी समाजसेवक आणि उद्योजक आहे असं त्यांनी कोर्टाला खोटी माहिती दिलेली आहे। त्याच्या विरोधात पण एक याचिका झालेली आहे। म्हणजे कोर्टाला खोटं बोलणारे तुमच्या इथे येऊन किती खरं बोलत असतील हे आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल ना। म्हणून उगाच तुम्ही अर्धवट माहितीच्या आधारे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळे सुज्ञ पत्रकार आहात, अर्ध्या माहितीच्या आधारे पुरा दिवस आज मी जरा कोर्टाच्या माझ्या वैयक्तिक कोर्टाच्या कामामध्ये व्यस्त होतो, तुम्हाला व्यवस्थित पूर्ण तुमच्या बातम्या दिवसभर 7 तास बघून आलेलो आहे। आपल्याला विनंती आहे घाई गडबड करू नका। कोर्टामध्ये हा विषय चालू आहे। एका मुलीने आपलं आयुष्य गमावलेलं आहे, एका वडिलांनी त्यांची मुलगी गमावलेली आहे आणि म्हणून आपण माननीय कोर्टामध्ये जो चाललेला जो केस आहे त्याबद्दल आपण थांबावं। एक बार ये मराठी खत्म कर देते हैं, बात कर लेंगे। म्हणून बोलतो ना आता त्याबद्दल उत्तर देण्यापेक्षा आगे देखो ना होता है क्या, बघू ना कोर्टामध्ये काय होतंय। म्हणून हे सगळे जे तुम्हाला जे सांगून ते ठेवलेले हे उत्तर आहेत ना ते कुठेतरी रेकॉर्ड करून ठेवा, नंतर एकत्र वाजवायला भेटेल। ते तुम्ही वाचलं पाहिजे ना, तुमचं काम मी कशाला हलकं करू। भाऊच्या धक्क्या इथले जे कोळी बांधव आहेत ते मत्स्य व्यवसाय करतात त्यांना नोटीस आलेल्या आहेत आणि त्यांचं त्याबद्दल मी आत्ताच माहिती गेलेली आहे। जो राज्य सरकार आणि केंद्र सरकार काही वर्षापासून तो सुरू असलेला वाद आहे, काही थकबाकी बाकी आहे, त्यासाठी केंद्र सरकारच्या संबंधित खात्यांनी नोटिसेस पाठवलेल्या आहेत। मी संबंधित अधिकारी जे बॉम्बे पोर्ट ट्रस्टचे आहेत त्यांच्याशी
मी बोललेलो आहे, त्यांना उद्या बोलून घेतलेलं आहे. आमच्या कोळी बांधवांना आमचं राज्य सरकार कुठेही वाऱ्यावर पडून देणार नाही. त्यांनी ते चिंता करू नये. हे काय महाविकास आघाडीचं सरकार नाही, हे देवाभाऊंच्या नेतृत्वात असलेलं महायुतीचं सरकार आहे. आमच्या सगळ्या मच्छीमार बांधवांना, कोळी बांधवांना पूर्ण ताकदीने आमचं सरकार त्यांच्याबरोबर उभं आहे. लागलं तर मी संबंधित मंत्र्यांना बोलीन, त्यांना जाऊन भेटीन, पण आम्ही त्याच्याबद्दल मार्ग काढू. हो, नक्की बाकी आहे. त्याचा तो अर्थ होतो, कारण का अजून पण वडिलांनी जे काही प्रतिज्ञापत्र कोर्टात केलेलं आहे, जी केस कोर्टात चालवली आहेत, जे आरोप कोर्टात झालेले आहेत, जिथे आदित्य ठाकरेंनी खोटी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे, जेणेकरून ती केस आमदार खासदारांच्या कोर्टामध्ये चालू नये. या सगळे विषय आता येणाऱ्या दिवसामध्ये येतील ना. काही घाई करू नका, आम्ही बिलकुल घाईमध्ये नाही. त्या आमच्या दिशा सालिया नामक बहिणीला निश्चित न्याय भेटणार आणि असलेले हे सगळे खुनी जेलमध्ये जाणार. राणीसाहेब, मीरा रोडमध्ये अमराठी